बिहारच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत आणि बिहारमध्ये काय झालेलं आहे हे सर्व जनतेला आता कळलेलंच आहे. त्याचे मुद्दे काय आहेत, त्याची कारणं काय आहेत या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. अँटी इन्कम्बन्सी वगैरे काही नसतं हे बिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलेलं आहे आणि मोदींचाच करिश्मा कसा पुन्हा एकदा चालला हे देखील बिहारच्या निवडणुकांनी सिद्ध केलेलं आहे. हा व्हिडिओ त्याच विषयावरती असेल, त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय थंबनेलवरनं आणि इंट्रोवरनं तुम्हाला कळला असेलच. जवळपास आता 2 दिवस होत आलेले आहेत बिहार निवडणुकांचे निकाल लागून. इतिहासात काय घडलं, अगदी 1950-52 पासूनच्या निवडणुकांमध्ये आणि त्याच्या निकालात काय घडलं त्याबद्दल आपण बोलणार आहोत. अँटी इन्कम्बन्सी, प्रो इन्कम्बन्सी या विषयावरती आपण बोलणार आहोत. वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी उचलला होता. ती वोट चोरी नसून त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे की काय असं वाटायला लागावं इतपत निकाल बिहारच्या मतदारांनी दिलेले आहेत. इतपत तोंडावरती आपटवलेलं आहे राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांना असं म्हणायला देखील हरकत नाहीये. कदाचित हे बोलल्यामुळे मी ट्रोल होऊ शकतो त्याची मला कल्पना आहे, पण तरी देखील वोट चोरी नाही तर ही बौद्धिक दिवाळखोरी आहे राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांची असंच या निकालांवरनं वाटावं इतपत निकाल लागलेले आहेत. 243 पैकी तब्बल 203 सांगतो मी तुम्हाला मुद्दामून, काही आहेत गोष्टी त्या मी लिहून आणलेल्या आहेत. 243 जागा होत्या बिहारमध्ये. भाजपने 89 जागा घेतल्या, जनता दल युनायटेडनी 85, पासवान म्हणजे रामविलास पासवान यांचे चिरंजीव त्यांच्या पक्षाला 19 जागा, आरएलएमला 4 जागा, एचएमएसला 5 जागा, अशा तब्बल 202 जागा एनडीएने मिळवलेल्या आहेत आणि महागठबंधनला 35 जागा मिळालेल्या आहेत, अवघ्या 35. त्याच्यामध्ये आरजेडीला 25, काँग्रेसला जेमतेम 6 आणि सीपीआयएमला 1, सीपीआयएमएलला 2 आणि आयआयपीला 1 मिळाली जागा. म्हणजे अक्षरशः आश्चर्य वाटावं असं ओवेसींच्या पक्षाला देखील 5 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे तो जो मुद्दा होता वोट चोरीचा तो कुठे गेला हा प्रश्न आता स्वाभाविकच निर्माण झालेला आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक कारणं आहेत. त्यातली काही महत्वाची कारणं आहेत. त्यातलं एक कारण जे अनेकांच्या लक्षात आलेलं आहे पण त्याच्यावरती कोणी खुलेआम बोलायला तयार नाहीये किंवा खुलेआम ती बाजू मांडायला तयार नाहीये आणि तो मुद्दा म्हणजे बिहारमध्ये गेली कित्येक दशकं सुरू असलेला माओवाद, नक्षलवाद आणि त्याची पाळंमुळं जी पसरली होती महाराष्ट्रापर्यंत, त्या माओवादावरती, नक्षलवादावरती महाराष्ट्र सरकारने गेल्या 4-5 वर्षामध्ये घेतलेली कडक कारवाई, केलेली ऑपरेशन्स आणि यामुळे बिहारमध्ये माओवादाला जी रसद पुरवली जात होती, आर्थिक रसद, त्याच्या नांग्या कशा ठेचल्या गेल्या, इकडच्या माओवादाला पाणी पाजून ते इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे त्यातले काही महत्वाचे जे मतदारसंघ होते तिथे कसा परिणाम झाला, माओवाद गाडल्या गेल्यानंतर काय परिणाम झाला, तिकडे ज्या पद्धतीने मतदान व्हायचं त्याच्यावरती काय परिणाम झाला, हे मुद्दे इथे लक्षात घेतले पाहिजे जे अनेकांनी जाणून बुजून दुर्लक्षित केलेले होते मीडियानी किंवा कदाचित झाले असतील. दुसरा मुद्दा होता ओवेसींचा आणि तो मुद्दा फार महत्वाचा ठरला. महागठबंधनच्या नेत्यांनी मुस्लिम समुदायाबद्दल काही उद्गार काढले होते. काँग्रेसमुळे मुस्लिम या देशामध्ये आहेत असं म्हटलं होतं. त्याचे परिणाम काय झाले हे ओवेसींच्या पक्षाला मिळालेल्या 5 जागांवरनं कळून येतं. यादव बंधूंमध्ये ज्या खुबीनी दरी पाडायला राजकारण आहे आणि त्यामुळे ते राजकारणाच्या गतीने खेळलं जातं हे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणत असतो, तेच झालं. भारतीय जनता पक्षाने यादव बंधूंमध्ये, लालू प्रसाद यादव यांच्या 2 मुलांमध्ये ज्या प्रकारे खुबीनी दरी पाडली आणि त्याचा फायदा एनडीएला करून घेतला, तो इथे मुद्दा देखील आपण लक्षात घेतला पाहिजे. महिला आणि युथ यांनी जे भरभरून मतदान एनडीएला केलं आणि जो फॅक्टर एम आणि वाय, मुस्लिम आणि यादव म्हणून महागठबंधननी चालवायचा
प्रयत्न केला होता, तो मुद्दा चालवायचा प्रयत्न केला होता, त्या मुद्द्याला हात घातला होता, तोच एम आणि वाय फॅक्टर मुस्लिम आणि यादव न राहता महिला आणि युथ मध्ये कन्व्हर्ट करायला एनडीए प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आणि त्यामुळे महिलांचं झालेलं घवघवीत मतदान आणि जेन झीनी म्हणजे युथनी केलेलं मतदान भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रांच्या कसं पारड्यात पडलं हे इथे महत्वाचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जवळपास 22% इतकं मतदान ईबीसीचं म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसचं भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना झालं. 30 वर्षाखालची जी पिढी आहे त्यातलं 21% मतदान एनडीएला झालेलं आहे. अबोव 80%वरचं जे मतदान होतं त्यातलं जवळजवळ 1.5% मतदान भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना झालेलं आहे. महिलांचं मतदान जे मी मगाशी म्हणालो ते एनडीएला झालेलं आहे. महत्वाचा फॅक्टर ठरल्यामध्ये आणखीन एक मुद्दा होता, तो म्हणजे एसआयआरचा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जो इलेक्टोरल रोलमध्ये केला होता त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती ज्याला म्हणता येईल की एक इम्पॅक्ट या मतदानामध्ये झाला तो होता. कारण एसआयआर घेतल्यानंतर जवळपास 65 लाख मतदार डिलीट करण्यात आले होते आणि त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये 21 लाख मतदार नवीन आले होते. हा फरक खूप मोठा होता. जे डिलीट करण्यात आले होते ते मतदार कोण कोण होते ते इथे तुम्ही लक्षात घ्या. जे मृत पावलेले होते त्यांना त्याच्यातनं डिलीट केलं गेलं. जे ट्रान्सफर झाले होते किंवा शिफ्ट झाले होते बिहारमधनं इतर ठिकाणी त्यांचं मतदान डिलीट करण्यात आलं होतं. जे मृत्युमुखी पडले होते त्यांचं मतदान आणि दुबार मतदार डबल वोटिंग किंवा डबल एंट्रीज असलेले मतदार त्यांना देखील या मतदार यादीतनं किंवा एसआयआर मधनं वगळण्यात आलं होतं. मी मगाशी जे म्हटलं होतं ते वोट चोरीचा मुद्दा जो अक्षरशः बुमरँग म्हणून महागठबंधनच्या अंगाशी आला. कारण ती वोट चोरी नाही तर ती बौद्धिक दिवाळखोरी आहे का असं मतदारांनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांना वाटावं इतपत निकाल काल लावलेले आहेत. आणखीन काही महत्वाचे मुद्दे आहेत. आपण इतिहासात मुद्दामून जाऊया. याचं कारण असं आहे 1950 म्हणण्यापेक्षा 1950च्या नंतर 1952 मध्ये ज्या निवडणुका स्वातंत्र्याच्या नंतर लढल्या गेल्या त्याच्यामध्ये काँग्रेसनी 330 जागा लढवल्या होत्या आणि तब्बल 239 जागा जिंकल्या. त्यानंतर 1962 मध्ये काँग्रेसनी 318 पैकी 185 जागा जिंकल्या. 1977 मध्ये जनता पक्षाने 224 पैकी 214 जागा मिळवून प्रचंड विजय मिळवला. 1985 मध्ये पुन्हा 324 पैकी 196 जागा जिंकून काँग्रेसनी स्पष्ट बहुमत मिळवलं. मग जे आम्हाला सर्वांना माहिती आहे मंडलचं राजकारण सुरू झालं आणि मग काँग्रेसचा जनाधार घटायला लागला. त्याच्यानंतर झालेल्या 2010च्या निवडणुकीमध्ये मुख्यत्वे जेडीयू आणि भाजपनी एकत्रितपणे ज्या जागा लढवल्या त्याच्यात 243 पैकी 206 जागांपर्यंत बिहारमध्ये या दोन्ही मित्रांनी आघाडी घेतली. आणि आज म्हणण्यापेक्षा काल 15 वर्षानंतर 243 जागांपैकी तब्बल 203 जागा भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांनी मिळवल्या. जे म्हटलं जातं की सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर चालतो. पण अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर चालत नाही हे नितीश बाबूंनी सिद्ध करून दाखवलं. नितीश बाबूंच्या पक्षाला जवळपास मी तुम्हाला सांगतो 85 जागा मिळाल्या. आणि तोच मुद्दा 10 वर्षापूर्वी ज्या गुजरातमध्ये निवडणुका व्हायच्या जे मी अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा बोलते त्या संदर्भात गुजरातमध्ये देखील तब्बल 2 टर्म्स नरेंद्र मोदी मुख्यमंत्री राहिले होते आणि ते तिसऱ्यांदा देखील आले. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी वगैरे असा काही फॅक्टर दरवेळेलाच मतदानामध्ये चालतो हे पूर्णपणे खोटं आहे. हे या दोन्ही निवडणुकांनी दाखवून दिलं. कालच्या बिहारच्या निवडणुकांनी तर ते अगदी पूर्णपणे अधोरेखित केलं. अँटी इन्कम्बन्सीपेक्षा नितीश बाबूंची प्रो इन्कम्बन्सी चालली असं म्हणायला हरकत नाही. या इथे आणखीन एक महत्वाचा फॅक्टर होता आणि जो महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. त्या कुठे कुठे घेतल्या आणि त्याचे निकाल काय लागले हे इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे सांगण्याचं कारण असं आहे महाराष्ट्रामध्ये
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 महत्वाच्या पक्षांनी वोट चोरीचा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरे जाते. आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीसांनी बिहारमध्ये काय केलं होतं ते मुद्दाम इथे तुम्हाला सांगतो. बिहारमध्ये जवळपास 61 ठिकाणी जाऊन मतदानामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केला. त्यातल्या 50 मतदारसंघांमध्ये भाजपचे म्हणजे एनडीएच्या मित्रपक्षांचे उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये सारण, सिवान, पटना, सहरसा, समस्तीपूर, खगोडिया या मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेतल्या. तर भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पूर्वी महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्ष नेते होते देवेंद्र फडणवीस यांना 2020 पासून बिहारचे प्रभारी म्हणून नेमणूक केली होती. म्हणजे केवळ निवडणुकीच्या मुहूर्तावरती किंवा निवडणुकीच्या साठी म्हणून देवेंद्र फडणवीस तिथे काम करत नव्हते. प्रभारी म्हणून त्यांची जेव्हा नेमणूक झाली होती तेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये काम करत होते. हे इथे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. सांगण्याचं कारण असं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष लढणार आहे. त्यामुळे वोट चोरीचा मुद्दा जो इथे महाराष्ट्रामध्ये 2 महत्वाचे पक्ष हातात घेतलाय तो मुद्दा आता खरोखर कितपत चालेल याचा विचार त्या दोन्ही पक्षांनी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हे मी तुम्हाला आता इथे बोलून दाखवलं. आणखीन काही मुद्दे आहेत मित्रांनो. महिलांचा वाटा बिहारच्या मतदानामध्ये आणि बिहारच्या निकालामध्ये किती महत्वाचा होता हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. बिहारमध्ये जवळपास 35.1 दशलक्ष महिला मतदार आहेत आणि त्यापैकी 73% महिलांनी मतदान केलं आणि ते मतदान कुठे गेलं हे कालच्या निकालातनं तुम्हाला कळलेलं असेल. माझं म्हणणं असं अजिबात नाहीये की त्या 73% पैकी पूर्ण 73% एनडीएला मतदान केलं, पण सर्वाधिक मतदान हे एनडीएला झालं आणि त्याचे परिणाम काय होतात हे कालच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुम्हाला दिसलेलं आहे. एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांच्या संदर्भातली एक टिप्पणी तेजस्वी यादव यांनी केली होती आणि काँग्रेसच्याही काही धुरीणांनी केली होती. त्यामुळे बिहारच्या लोकसंख्येच्या जवळपास 18 ते 19% जो मुस्लिम बहुल मतदार आहे त्यांनी त्या समाजांनी महागठबंधनच्या विरोधात जाऊन बहुतांश मतदान केलं आणि ते मतदान भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना फायदेशीर ठरलं हे देखील इथे लक्षात घेतलं पाहिजे. प्रशांत किशोर यांनी जो फुगवलेला फुगा होता तो अक्षरशः फुटला म्हणायला हरकत नाही. ज्याला म्हणता येईल की ग्राउंड लेवलवरचं राजकारण आणि केबिनमध्ये बसून चॅनलवरती बोलून केलेलं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीमधून दिसून येतं. मी मगाशी म्हणालोय तसं ईबीसी वर्गाकडनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना खूप मोठ्या प्रमाणावरती लाभ झाला. ज्या ज्या ठिकाणी ईबीसीचा प्रभाव होता त्या सर्व ठिकाणी माफ करा मित्रांनो, तिथे चिराग पासवान यांचे उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी निवडून आलेले आहेत. जिथे जिथे लोक जन पार्टीनी म्हणजे चिराग पासवानांच्या 29 जागा लढवल्या होत्या त्यातल्या 19 जागांवरती चिराग पासवान यांचे उमेदवार निवडून आले आणि तिथे ईबीसी हा फॅक्टर खूप महत्वाचा ठरला. चिराग पासवान यांचा स्ट्राईक रेट त्यामुळे जवळपास 72% जाऊन पोहोचला. मित्रांनो लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत. त्याच्यावरती वोट चोरी या मुद्द्याचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम होईल अशी खुणगाठ काँग्रेस आणि महाविकास आघाडींनी महाराष्ट्रामध्ये बांधली होती आणि त्यालाच अनुसरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष, राज ठाकरे यांची मनसेना यांनी देखील वोट चोरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावरती आपल्या हातात घेतला होता आणि महाराष्ट्रात रान पिंजून काढायला सुरुवात केली होती. पण वोट चोरीचा मुद्दा आता महाराष्ट्रात देखील कितपत चालेल
हे येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी, आता महाविकास आघाडी राहील की नाही हे सांगता येत नाहीये. कालच काँग्रेसने डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही एकटे लढणार आहोत. आणि जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुंठी वाचून खोकला गेला, अशी अवस्था आता महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्षांची झालेली आहे. मनसे जर येत असेल, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर हातमिळवणी करत असेल, तर काँग्रेसला, मी जे मगाशी म्हणालो ते सुंठी वाचून खोकला गेला, काँग्रेसला बाहेर पडायला, महाविकास आघाडीचं जोखड आपल्या मानेवरनं उखडून फेकून द्यायला एक मोठं कारण मिळालं होतं. आणि तेच काल सिद्ध झालं. आपण जे व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ते 100% सत्य झालेलं आहे. काँग्रेसने डिक्लेअर केलेलं आहे. रमेश चेन्नीथला हे त्यांचे प्रभारी आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एकटे लढणार आहोत, आम्हाला महाविकास आघाडीची गरज नाही. आणि म्हणून मी म्हणतोय की उद्धव ठाकरे यांचा पक्ष, राज ठाकरे यांची मनसेना आणि जर शरद पवार यांचा पक्ष त्यांच्याबरोबर राहिलाच तर नवीन मुद्दे हातात घ्यायला लागतील. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना म्हणजे शिंदे सेना आणखीन अजित पवार यांचा पक्ष याला उत्तर देण्यासाठी जोरदार आघाडी आणि जोरदार मुद्दे घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सामोरं जायला लागेल. बिहारचा निकाल हा महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रामुख्याने ठाकरे बंधूंना एक धडा होता असं म्हणायला हरकत नाही. त्यांची स्ट्रॅटेजी त्यांना बदलायला लागणार आहे. येणारा काळ आपल्याला सांगेल. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या मुद्द्यावरती बघायला मिळतील. आजचा व्हिडिओ हा केवळ याच मुद्द्यापुरता मर्यादित होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.